नमस्कार मैत्रिणींनो, घरची चवमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गव्हाचा भरडा आणि गुळापासून मऊ लुसलुशीत लापशी कशी बनवायची ते पाहूया। मी इथे कुकरमध्ये झटपट 10 मिनिटात तयार होणारी लापशी करणार आहे। लापशी मऊ लुसलुशीत आणि कलर चांगला येण्यासाठी मी काही खास ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लापशी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता याची साईज एकदम मीडियम आहे। मार्केटमध्ये 2-3 प्रकारचे भरडे येतात, एक लहान आणि यापेक्षा मोठेही भेटतात। आपण मीडियम साईजचे यूज करणार आहोत। त्यानंतर मी इथे 1 वाटी बारीक केलेला गूळ घेतलेला आहे। तुम्ही गुळाऐवजी साखरेचाही वापर करू शकता। इथे 1 वाटी भरड्यासाठी 1 वाटी गूळ हे अचूक प्रमाण आहे। आणि मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच प्रकारे थोडेसे ड्रायफ्रुट्समध्ये थोडे बदाम आणि काजू घेतलेले आहेत, बारीक कापून घेतले। लापशी बनवण्यासाठी मी इथे कुकर गरम करून घेतले आहे। त्यामध्ये 2 चमचा साजूक तूप टाकायचे। तूप चांगले मेल्ट झाल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ। तूप मेल्ट झालेले आहे, यामध्ये आपण बदामचे तुकडे घालून घेऊ आणि काजूचे यामध्येच टाकून घेऊ। थोडेसे कलर येईपर्यंत थोडे परतून घेऊ। म्हणजे ते खाताना आपल्याला चांगले रुचकर लागतील। ड्रायफ्रुट्स आपले चांगले लाल झालेले आहे, आता आपण काढून घेऊ। त्याच तुपामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊ। थोडेसे कलर बदलेपर्यंत परतून घेऊ। कलर बदललेला आहे हलकासा, आता आपण याला काढून घेऊ। शेंगदाणे काढून घेतले आहे। याच तुपामध्ये आपण हा गव्हाचा भरडा टाकून घेऊ आणि चांगला लाल होईपर्यंत भाजून घेऊ। चांगला एकसारखा लाल होईपर्यंत भाजायचा आहे। भरडा भाजता आहे तोपर्यंत आपण लापशीसाठी पाणी गरम करून घेऊ। एक वाटी भरड्यासाठी आपल्याला इथे 3 वाट्या पाणी घ्यायचे आहे। पाण्याचे हे प्रमाण अगदी अचूक आहे। इकडे आपला भरडा देखील चांगला परतत आलेला आहे, त्याचा हलकासा कलर देखील चेंज झालेला आहे। भरडा चांगला परतून झालेला आहे। आता या स्टेजला आपल्याला यात पाणी टाकायचे आहे। यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकू। आपला भरडा देखील गरम आहे आणि पाणी देखील गरम आहे, त्यामुळे सावकाश टाकू। ही स्टेप खूप सावकाश करायची आहे आपल्याला, आपल्या अंगावर पाणी देखील उडू शकते। आणि चवीनुसार थोडेसे मीठ टाकू। गोड पदार्थ असला की त्यात मीठ टाकले की छान लागते। आणि आपण तळून घेतलेले शेंगदाणे यात मिक्स करून घेऊ। झाकण लावून याच्या आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण बघूया आपला भरडा शिजलेला आहे की नाही तो। आपला भरडा चांगला शिजलेला आहे आणि फुगलेला देखील आहे चांगल्या प्रकारे। भरडा एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे। गॅस चालू करून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण 1 वाटी गूळ टाकून घेऊ
गुळाचे आणि भरड्याचे हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आणि याला एकसारखे मिक्स करून घेऊ. गुळाचे पाणी होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला गुळाला देखील पाणी सुटत आलेले आहे. यात थोडे खडे असतात गुळाचे, ते चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे यामध्ये. गुळाने आपल्या लापशीला एकदम छान प्रकारे कलर येतो. त्यामुळे तुम्ही साखरेऐवजी गुळाचाच वापर करा. तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू पण शकता तुमच्या आवडीनुसार. गुळाचे खडे चांगले विरघळलेले आहेत आणि थोडं पाणी पण सुटलेले आहे. यामध्ये आता आपण काजू आणि बदामचे काप टाकून घेऊ. हे आपण तळून घेतलेले काप आणि 2 इलायचीची पूड यामध्ये मिक्स करून घेऊ. इलायची आपण नंतरच टाकायची, म्हणजे त्याचा फ्लेवर नंतर आपल्याला चांगला येईल. आता याला एकसारखे हलवत चांगले परतून द्यायचे आहे. गूळ चांगले यात मिक्स झालेला आहे आणि पाणी पण सुटलेले आहे. या स्टेजला आपण यामध्ये थोडं झाकण ठेवून वाफ देऊन घेऊ याला, म्हणजे आपल्याला लापशी चांगली मऊसूत होईल. दोन मिनिटे झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघू आपली लापशी तयार आहे की नाही. तुम्ही बघू शकता आपली लापशी चांगली मऊ लुसलुशीत आणि दाणेदार झालेली आहे. कलर देखील छान आलेला आहे. आपली अशी झटपट लापशी तयार आहे. ती आता आपण काढून घेऊ. आपली झटपट लापशी करून तयार झालेली आहे. सजवण्यासाठी मी इथे भाजून घेतलेली खसखस टाकलेली आहे. तुम्ही देखील अशी झटपट होणारी लापशी तयार करा आणि आपली रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.